पावसाची अवकाळी पावसाच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं मोठं नुकसान झालंय। नवीन होऊ घातलेल्या कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला त्यामुळे फटका बसलाय। प्रवासी त्या ठिकाणी उभे नसल्याने सुदैवाने कुणाला इजा झाली नाही। राज्यातल्या अनेक भागात सध्या अवकाळी पावसाची हजेरी दिसून येते। आज मुंबईमध्ये सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसलेल्या आहेत। कोकणाला मुसळधार पावसाचा परतीच्या पावसाचा फटका बसतो आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरणाचं काम सुरू होतं त्याच्या पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे। राजन चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। राजन, सध्याची काय परिस्थिती आहे? नम्रता जी, आपण पाहिलं तर संध्याकाळनंतर रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे अक्षरशः संपूर्ण परिसरामध्ये शहरामधील सर्व भागांमध्ये दाणादाण उडून गेली। रत्नागिरी शहरामध्ये नव्याने आता होत असलेल्या रेल्वे स्टेशनला याचा फटका बसला। नवीन असलेल्या या रेल्वे स्टेशनची जी पीओपी आहे तिच्या शीट देखील फाटल्या गेल्या। सुदैवाने तिथे कोणत्याही प्रकारचा प्रवासी नसल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही। परंतु या अवकाळी पावसाने संध्याकाळी बरीच दाणादाण उडवून दिली। ढगांचा कडकडाट आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस पडला। विजांचा देखील आवाज मोठ्या प्रमाणात शहरात विविध ठिकाणी या ठिकाणी विजा पडल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे या एकंदरीतच या परतीच्या पावसामुळे आता शहरात दाणादाण उडवून दिल्याचे मोठा फटका बसला आहे। राजन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।